रयत सेनेचा दणका, चाळीसगाव तहसीलवर धडक, तलाठ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात एल्गार। चाळीसगाव तलाठी सजेवर राहत नसल्याने आणि 7/12 नोंदींना होणाऱ्या विलंबाने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी रयत सेनेने आज रणशिंग फुंकले। जानेवारी 12 रोजी तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। आंदोलनाचे मुख्य मुद्दे: तलाठ्यांनी मुख्यालयी सजेवर राहणे सक्तीचे करावे, खरेदी विक्रीच्या 7/12 नोंदी विनाविलंब पूर्ण कराव्यात, विद्यार्थी व शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी। आंदोलनाला यश आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार शिंदे यांनी लेखी आश्वासन दिले की सर्व तलाठ्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक केले जाईल आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होतील। प्रशासनाच्या या आश्वासनानंतर रयत सेनेने आंदोलन स्थगित केले। नेतृत्व: पी.एन. पाटील, प्रदेश समन्वयक ज्ञानेश्वर कोल्हे, आबासाहेब गरुड व रयत सेनेचे सर्व पदाधिकारी। तहसील कार्यालयामध्ये रयत सेनेचे संपूर्ण मान्यवर आले असताना नायब तहसीलदार शिंदे साहेबांना एक छोटंसं निवेदन दिलं, कारण निवेदनाची मागणी अशी आहे की चाळीसगाव तालुक्यातील 148 खेड्यांमध्ये जे कार्यरत तलाठी आप्पा आहेत त्यांच्यापासनं आमच्या शेतकऱ्यांना, काही गोरगरिबांना 7/12 थोडं वंचित ठेवलं जातं, तो टायमावर मिळावा आणि जी खरेदी विक्रीचं केलं जातं ते 21 दिवसात त्यांच्या नावावर लागलं पाहिजे, अशी रयत सेनेची मागणी आहे। आणि दूरदृष्टीने हा विचार आम्ही याच्यामुळे करतोय की तालुक्यात असे बरेचसे प्रसंग झाले, अडीअडचणी आल्या, पण शिंदेराव साहेबांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की त्यांची मीटिंग झाली, मीटिंगमध्ये सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या। याच्यापुढे शेतकऱ्यांना, गरीब मान्यवरांना हा त्रास होणार नाही। मग तो दाखला असो, रहिवासी दाखला असो, 7/12 असो किंवा मग खरेदी विक्रीची आवक जावक असो, याबद्दल स्पष्टता असेल। जे ड्युरेशन, जो टाइम दिला असेल तो चौकटीत राहून तो पूर्ण केला जाईल आणि कोणालाही अडचण येणार नाही। आणि तालुक्यातील सर्व तलाठी आप्पा यांना विनंती किंवा वॉर्निंग देऊन हे काम करून घेतले जातील, असे भाऊसाहेबांनी आत्ताच सांगितलं। सर्व रयत सेनेने निवेदन दिलेलं आहे आणि आमची आज संतुष्टी झालेली आहे। पुढे बघू काय होतं।